नमस्कार, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाच्या 100 घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। पाहूयात महाफास्ट 100। मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे। मालमत्तेच्या संबंधातल्या एका प्रकरणात चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे। तर नवाब मलिकांची अटक ऑर्डर TV9 मराठीच्या हाती लागली आहे। 2:45 मलिकांना अटक करण्यात आली आहे आणि मलिकांना आता 3 मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली। नवाब मलिकांना पुढचे 8 दिवस ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे आणि 8 दिवस मलिकांना ईडीकडून औषध देण्यास परवानगी देण्यात आली आहे। तर नवाब मलिक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे। सरकार राजीनामा देणार नाही असं म्हणत असेल तर चुकीचा संदेश देशात जाईल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। एखाद्या मंत्र्यानं बॉम्बस्फोटातल्या आरोपीकडून जमीन खरेदी करण्याचं कारण काय असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी केलाय आणि ईडीची कारवाई नियमानुसार असून या घटनेमध्ये टेरर फंडिंगचा अँगल स्पष्ट दिसतोय असाही आरोप देवेंद्र फडणवीसांनी केलाय। तर राज्य सरकारकडून खोटे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि लवकरच मोठा खुलासा करणार असल्याचंही फडणवीस म्हणाले। महाविकास आघाडी सरकारचा चेहरा भाजप बेनकाब करणार असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। तर नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी आज भारतीय जनता पक्षाकडून राज्यभर निदर्शनं करण्यात येणार आहेत अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये काल चर्चा झाली। महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाली। तर नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी मुंबईमध्ये जल्लोष केलाय। मात्र यावेळी मोहित कंबोज यांनी जल्लोष करताना हातात तलवार घेतल्यानं त्यांच्यावर सांताक्रूज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय आणि नवाब मलिकांच्या अटकेविरोधात आज महाविकास आघाडी सरकार आंदोलन करणार आहे अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे। नवाब मलिकांकडून कोर्टामध्ये 3 अर्ज दाखल करण्यात आले। घरचं जेवण मिळावं तसंच औषधं आणि चौकशी वेळी वकिलांना सोबत ठेवण्याची परवानगी मागितली आहे आणि यावर आज सुनावणी होणार आहे। तर नवाब मलिकांनी ट्विट करत विरोधकांना इशारा दिलाय, कुछ ही देर की खामोशी है फिर शोर आएगा, तुम्हारा तो सिर्फ वक्त है हमारा दौर आएगा असं ट्विट मलिकांनी केलंय आणि आता लढाई सुरू झाली आहे। ही लढाई लढायची आहे असा निर्धार नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांनी केलाय। तसंच आम्हाला महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे असंही सना मलिक यांनी म्हटलंय। सना मलिक यांनी मलिकांच्या समर्थनासाठी एक ट्विट केलंय, तू न रुकेगा कभी तू न झुकेगा कभी, कर शपथ कर शपथ कर शपथ, अग्निपथ 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 असं या ट्विटमध्ये सना मलिक यांनी म्हटलंय। तर नवाब मलिक यांना रात्री आराम करण्यासाठी ईडी कार्यालयामध्ये गादी आणि उशी देण्यास परवानगी देण्यात आली आहे। नवाब मलिक यांची मुलगी निलोफर आणि जावई समीर खान यांना ईडी अधिकाऱ्यांनी भेटू दिलं नाहीये, त्यामुळे भेटू न दिल्यानं दोघेही माघारी आलेत आणि कारवाई होण्याआधीच भाजपच्या नेत्यांना माहिती मिळते असा आरोप शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केलाय। महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी टीकाही अरविंद सावंत यांनी केली आहे। ईडीचे अधिकारी मला माझ्या घरातून घेऊन आले अशी माहिती नवाब मलिक यांनी कोर्टाला दिली आहे। तसंच ईडी अधिकाऱ्यांनी मला समन्सवर सही करायला सांगितलं असंही मलिक कोर्टात म्हणाले। गोवावाला कंपाऊंडचा संबंध थेट डी गँगशी आहे आणि त्याच कंपाऊंडची मालकी नवाब मलिकांकडे आहे असा युक्तिवाद ईडीचे वकील अनिल सिंग यांनी कोर्टामध्ये केला आहे। तर नवाब मलिकांकडे जमिनीची मालकी असणं हा गुन्हाच आहे, तसंच अटक कोणाला करायचं हा तपास यंत्रणांचा अधिकार आहे असा युक्तिवादही ईडीच्या वकिलांनी केला आहे आणि नवाब मलिकांवर आर्थिक घोटाळ्याचे आरोप चुकीचे असल्याचा युक्तिवाद नवाब मलिकांचे वकील अमित देसाई यांनी केला आहे। तसंच यावेळी मलिकांचे वकील अमित देसाई यांनी बोलताना मलिकांविरोधात ईडीकडे कोणतेही पुरावे नसल्याचं स्पष्ट केलं आहे। इक्बाल कासकरला अटक नसताना नवाब मलिकांना अटक का असा युक्तिवाद नवाब मलिकांचे वकील संग्राम देसाई यांनीही केला आहे। तर मलिकांचे कुटुंबीय कोर्टामध्ये सुनावणीवेळी हजर होते। बहीण सईदा आणि मुलगी सना यांनी मलिकांची कोर्टाबाहेर भेट घेतली आणि या भेटीवेळी दोघीही भावूक झालेल्या बघायला मिळाल्या।
तर नवाब मलिकांना अटक करण्यात आलेल्या गुन्ह्यात इतर आरोपींना अटक का नाही असाही युक्तिवाद संग्राम देसाई यांनी केलाय। नवाब मलिक ईडीच्या कार्यालयाबाहेर आले त्यावेळी त्यांनी माध्यमांना व्हिक्टरी साईन दाखवली आहे। तसंच लढेंगे आणि जीतेंगे डरेंगे नाही असं नवाब मलिक यांनी माध्यमांना सांगितलंय। तर नवाब मलिकांवर जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत मलिकांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले। मलिक यांचा राजीनामा घ्यायचा की नाही तो सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे, त्यावर मी काहीही बोलू शकत नाही अशीही प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे। तर मलिकांना अटक केल्यानंतर मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा असं चंद्रकांत पाटील म्हणाले। दरम्यान मलिकांचा राजीनामा जर घेतला नाही तर भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील असा इशाराही चंद्रकांत पाटलांनी दिलाय। आणि नवाब मलिकांचा राजीनामा घेऊ नये असं ट्विट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलंय। लढत राहू आणि जिंकू असा विश्वासही संजय राऊत यांनी ट्विट करत व्यक्त केलाय। नवाब मलिकांच्या अटकेनंतर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत काल वर्षावर बैठक झाली। या बैठकीला शरद पवारांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्रीही उपस्थित होते। तर नवाब मलिकांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची सिल्वर ओकवरही बैठक पार पडली। या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते। मलिकांच्या अटकेनंतर शरद पवार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली आहे। नवाब मलिकांना मंत्रिपदावरून न हटवण्याचा सल्ला ममता बॅनर्जींनी पवारांना दिलाय। तर मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते आणि यावेळी नवाब मलिकांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे। तर नवाब मलिक हे केंद्राच्या विरोधात स्पष्टपणे भूमिका मांडतात आणि त्यामुळे अशा प्रकारे यंत्रणांचा वापर करून कारवाई होतीये असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय। तसंच मुस्लिम कार्यकर्ता असला तर दाऊदचा माणूस असं म्हटलं जातं असंही शरद पवारांनी सांगितलंय। आणि सत्तेचा गैरवापर करून लोकांना त्रास देणं, बदनाम करण्याचं काम सुरू आहे असंही पवार म्हणाले। केंद्रीय तपास यंत्रणांची पोलखोल करू असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलाय। तर सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली तपास यंत्रणा विरोधकांना चिरडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही राऊतांनी केलाय। आणि आता ईडी समोर बोल नाहीतर तुझ्या हातात विडी देतील अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे। तर छगन भुजबळ आणि अनिल देशमुखांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीचा सूर नरमला, तसंच नवाब मलिकांच्या बाबतीत होईल अशी प्रतिक्रियाही चंद्रकांत पाटलांनी दिली आहे। केंद्राकडून सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे, कोणतीही नोटीस न देता ईडीने नवाब मलिकांना चौकशीसाठी नेलं हे कायद्याची पायमल्ली असल्याचं मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलंय। ईडीच्या कारवाईवर शंका असेल तर न्यायालयात जा अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली आहे। आणि नवाब बेनकाब हो गया, गुन्हेगार समर्थक ठाकरे सरकार का पर्दाफाश हो गया अशी टीकाही शेलारांनी केली आहे। तर नवाब मलिकांवर सूडबुद्धीनं कारवाई करण्यात आली, एका मोठ्या नेत्याला नोटीस न देता ईडीने ताब्यात घेतल्याचं म्हणत आमदार रोहित पवार यांनी ही टीका केली आहे। भाजपला कोणत्याही प्रकारे सत्ता हवी असल्यानं केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे असा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला आहे। आणि महाराष्ट्राच्या राजकारणात इतकी टोकाची भूमिका याआधी कुणीही घेतली नव्हती अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी नवाब मलिकांच्या अटकेनंतर दिली आहे। दरम्यान भाजपला मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशाराही मुश्रीफांनी दिलाय। तर मलिकांच्या अटकेवर खासदार अमोल कोल्हे यांनी कवितेतनं टीका केली आहे। सत्तेच्या माडीसाठी ईडीची शिडी, विनाकारण मारी धाडीवर धाडी, पण लक्षात ठेवा पुरून उरेल सर्वांना रांगडा राष्ट्रवादी गडी अशी टीका अमोल कोल्हे यांनी केली आहे। आणि मलिकांची चौकशी होऊ द्या, तोपर्यंत संयम बाळगा, नंतर सत्य जे आहे ते पुढे येईल अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी दिली आहे। तर ईडीच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांना रात्री ज्या पद्धतीने चौकशीसाठी ताब्यात घेतलं ते चुकीचं असल्याचं म्हणत आमदार निलेश लंके यांनी निषेध व्यक्त केला आहे। नवाब मलिकांच्या अटकेनंतर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन होत आहे आणि त्यामुळे राज्यातील संवेदनशील भागामध्ये गृह मंत्रालयाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे। पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मंत्री नवाब मलिकांच्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलंय।
आणि मलिकांना अटक केल्यानंतर उस्मानाबादमध्ये सुद्धा राष्ट्रवादीने बोंब मारो आंदोलन केलंय। यावेळी भाजप विरोधी घोषणाबाजी करण्यात आली। आणि मलिकांना अटक झाल्यानंतर भाजपकडून परभणी शहरात फटाके फोडत जल्लोष करण्यात आला। मलिकांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली। मलिकांच्या अटकेनंतर नांदेडमध्येही राष्ट्रवादीकडून निषेध नोंदवण्यात आला। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। तिकडे बोरीवलीमध्ये भाजपकडून जल्लोष साजरा करण्यात आला आणि यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून मलिकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। भाजपचे नेते अमित साटम यांच्या मुंबईतल्या कार्यालयाबाहेर मलिकांच्या फोटोचं दहन करण्यात आलं। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मलिकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। ठाण्याच्या कल्याण भागात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली। शिवाजी चौकात कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत निदर्शनं केली आहेत। आणि नवाब मलिकांनी राजीनामा दिल्यास त्यांचं खातं कोणाकडे दिलं जाणार या संदर्भात चर्चा सुरू आहे। मंत्री हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड किंवा बाळासाहेब पाटील यांच्याकडे मलिकांचं खातं दिलं जाण्याची शक्यता आहे। तुम्ही 20 वर्ष गप्प का बसलात, आता 14 दिवसांचा रिमांड मागताय असा सवाल मलिकांच्या वकिलांनी ईडीला केलाय। तसंच मुनीरचे आरोप सलीम पटेल यांच्या विरोधात असून मलिक यांच्या विरोधात नाहीत असंही वकील अमित देसाई म्हणाले। गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीमुळे नवाब मलिकांना अटक झाल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे। क्लाइड कास्ट्रो यांनी मलिकांवर ट्विट केलंय, स्माइल ऑफ द ब्रेव, असं हसत रहा नवाब मलिक सर, आम्ही या वादळाचा सामना करू असं त्यांनी म्हटलंय। भारतामध्ये लोकशाही पूर्णपणे संपली आहे, मी चुकीच्या धोरणांबद्दल बोलत राहणं असं अभिनेता कमल खान यानं म्हटलंय। बारामतीच्या इंदापूरमधल्या भिगवण जिल्हा परिषद शाळेला खासदार सुप्रिया सुळे यांनी अचानक भेट दिली आहे। मुंबईतील चर्नी रोडमध्ये प्रस्तावित मराठी भाषा भवन इमारतीसाठी तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे अनावरण पार पडलं। उदयनराजे भोसले यांनी एक बाईक स्टंट करून सर्वांनाच अवाक केलंय। साताऱ्यामध्ये चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात त्यांची ही हटके एंट्री पाहायला मिळाली। ठाण्यामध्ये समीर वानखेडेंची कोपरी पोलिसांनी तब्बल 8 तास चौकशी केली आहे। जेव्हा जेव्हा मला चौकशीसाठी बोलवणार तेव्हा मी पोलिसांना सहकार्य करणार अशी प्रतिक्रिया यानंतर समीर वानखेडे यांनी व्यक्त केली आहे। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबाबत 28 मार्चला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। 28 मार्चला याबाबत अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे। उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंची आज गोरखपूरमध्ये सभा होणार आहे। तर युक्रेनमध्ये आता आणीबाणी लागू करण्यात आली आहे। युक्रेन सरकारनं पुढच्या 1 महिन्यासाठी आणीबाणी लागू करत असल्याचं जाहीर केलंय। पुण्याच्या ससून रुग्णालयातील शासकीय कर्मचारी संपावर गेलेत। जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आलाय। आणि राज्यात आता उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे। बहुतांश ठिकाणी तापमान 13 अंशांच्या वर गेलंय आणि गारठाही कमी झालेला आहे। नांदेडच्या मराठवाडा विद्यापीठांतर्गत 25 आणि 26 फेब्रुवारीला होणाऱ्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय। 26 फेब्रुवारीला लोकसेवा आयोगाची परीक्षा असल्यानं हा बदल करण्यात आलाय। बीड जिल्ह्यात अद्यापही पालकांमध्ये कोरोनाची भीती कायम आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती ही निम्म्या प्रमाणातच असल्याचं पाहायला मिळतंय। राज्यामध्ये उद्योगांना चालना देण्यासाठी 50 नव्या औद्योगिक वसाहती उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। यासाठी 9,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। आणि केंद्राच्या अधिसूचनेनुसार राज्य सरकारनं FRP 2 टप्प्यात अदा करण्याचा शासन निर्णय काढलाय। हा निर्णय अन्यायकारक असल्याचं सांगत जालन्यामध्ये स्वाभिमानी संघटनेनं शासन निर्णयाची होळी केली आहे। अहमदनगर शहरात रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांचं महापालिकेमार्फत चित्रीकरण केलं जाणार आहे आणि त्याचसोबत स्वच्छता राखण्यासाठी आत्मनिर्भर प्रभाग योजनाही राबवण्यात येणार आहे।
पालघरच्या तलासरी नगरपंचायतीमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं सत्ता स्थापन केली आहे। सेनेला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी भाजपची खेळी यशस्वी ठरली आहे। कोडनेस ट्रॅव्हलर या मॅगझिननं यंदाच्या वर्षी जगातील 30 सर्वात सुंदर पर्यटन स्थळांची यादी जाहीर केली आहे आणि त्यामध्ये भारतातील 9 पर्यटन स्थळांमध्ये महाराष्ट्रातल्या एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश झाला आहे। नाशिकच्या पिंपळगाव बसवंत ते नाशिक शहर बस सेवा अवघ्या एका दिवसातच बंद झाली आहे। 650 रुपये टोल भरावा लागत असल्यानं ही बस बंद करण्यात आल्याचं मनपाचं म्हणणं आहे। तर धुळ्यातील पशुसंवर्धन विभागाचा 3.5 कोटी रुपयाचा निधी कृषी सभापतींना अंधारात ठेवून मुदतीआधीच शासनाला परत पाठवण्यात आला आहे।